हॅलो नमस्कार सर्वांना। श्री स्वामी समर्थ आदिती किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करणार आहोत आणि त्यासाठी काय काय साहित्य घेतलेलं आहे किंवा पूजेची मांडणी मी माझ्या पद्धतीने म्हणजेच माझ्या घरच्या श्रीकृष्ण जन्माष्टमी कशी साजरी केली आहे ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। तर ज्या ठिकाणी आपण पूजेची मांडणी करणार आहोत त्या ठिकाणी स्वच्छ आपल्याला पुसून घ्यायचं आहे। त्यानंतर छोटीशी रांगोळ मी टाकलेली आहे आणि त्यावर एक चौरंग ठेवलेला आहे। त्या चौरंगावर लाल वस्त्र अंथरून घेतलेलं आहे। त्यानंतर पाळणा ठेवलेला आहे बाळकृष्णासाठी आणि इकडे आपण कोणतीही पूजा मांडण्याच्या अगोदर गणपती बाप्पाची स्थापना करीत असतो। त्यासाठी घेतलेली आहे आणि आपण गणपतीच्या स्वरूपात सुपारी घेत असतो आणि पूजेमध्ये मांडत सुद्धा असतो। तर गणपती बाप्पाचा अभिषेक करून घेणार आहोत सर्वप्रथम, नंतर आपण पूजा मांडणी करणार आहोत। तर पंचामृताने व पाण्याने आपण स्वच्छ असा अभिषेक करून घेतलेला आहे गणपती बाप्पांचा आणि त्यांना थोडीशी तांदळाची रास टाकून स्थापन केलेला आहे। तर त्यानंतर हळद कुंकू अक्षदा गुलाल व वस्त्रमाळ घालून गणपती बाप्पांचं पूजन करून घेणार आहोत। त्यानंतर फूल सुद्धा वाहून घ्यायचं आहे। त्यानंतर बाळकृष्णाचा अभिषेक करणार आहोत आणि बाळकृष्णाला सकाळी आम्ही काकडीमध्ये ठेवलं होतं। तर मध्यभागून काकडी आपण कापून मधले बिया काढून त्याच्यामध्ये बाळकृष्णाला ठेवायचा आहे। छोटा कृष्ण असेल तर बाळकृष्ण आपण त्याच्यामध्ये ठेवू शकतो। तर त्यानंतर हळद कुंकू अक्षदा आपल्याला वाहून घ्यायच्या आहेत आणि बाळकृष्णाला आपण 12 वाजता संध्याकाळी काढलेला आहे। आता आपण यांचा अभिषेक करून घेणार आहोत। 45 मिनिट शुभ मुहूर्त आहे। तर या शुभ मुहूर्तावर आपल्याला पूजा करून घ्यायची आहे। तर दुधाने व पंचामृताने आपण बाळकृष्णाचा अभिषेक करून घेणार आहोत। बाळकृष्णाचा सुद्धा अभिषेक झालेला आहे। तर आपल्याला स्वच्छ बाळकृष्णाला पुसून घ्यायचं आहे व थोडीशी तांदळाची रास टाकून त्यावर बाळकृष्णाला सुद्धा त्यांची स्थापना करायची आहे। हळद कुंकू चंदनाचा टिका ते बाळकृष्णाला खूप प्रिय आहे, तो सुद्धा लावून घ्यायचा आहे। त्यानंतर मंजुळा आहेत म्हणजेच तुळशीपत्र आपल्याला वाहून घ्यायचं आहे, फूल वाहून घ्यायचं आहे, वस्त्रमाळ घालून घ्यायची आहे आणि बाळकृष्णाची सुद्धा आपल्याला पूजा छान अशी करून घ्यायची आहे। तर तुम्ही पाहू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे खूप प्रसन्न असं वातावरण आहे आणि बाळकृष्णाचा जन्म झालेला आहे। त्यानंतर ही थोडीशी मोठी मूर्ती आहे बाळकृष्ण, तर यांचा सुद्धा आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे। तर पाणी टाकून
नंतर पंचामृत टाकून आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे बाळकृष्णाचा। तर बाळकृष्णाचा सुद्धा अभिषेक झालेला आहे। त्यानंतर आपण स्वच्छ रुमालाने आपण अंग पुसून घेणार आहोत आणि त्यानंतर यांचा शृंगार करणार आहोत, म्हणजेच नवीन वस्त्र घालणार आहोत। तर हा एक मी ड्रेस शिवलेला आहे बाळकृष्णासाठी, तो आपण बाळकृष्णाला घालून घेणार आहोत। त्यानंतर पूजेमध्ये आपल्याला मोरपंख, बासुरी आणि सुंठवडा सुद्धा घ्यायचा आहे। तर बाळकृष्णाला ड्रेस घालून झालेला आहे। त्यानंतर चंदनाचा टीका, हळद, कुंकू, अक्षदा आपण लावून घेणार आहोत। त्यानंतर बाळकृष्णाला आपण पाळण्यात बसवणार आहोत। मोबाईलवर मी पाळणा लावून झोका दिलेला आहे आणि त्यानंतर नैवेद्य दाखवून आरती करून घेतलेली आहे। बाळकृष्णाच्या हातामध्ये आपल्याला बासरी सुद्धा द्यायची आहे। खूप सुंदर अशी ही बाळकृष्णाची मूर्ती दिसत आहे, तुम्ही पाहू शकता। तर नैवेद्यामध्ये मी रव्याचे लाडू, दही, दूध, तूप, पेढा व केळी घेतलेली आहे आणि पूजेच्या पूर्ण प्रसादावर, म्हणजेच आपण नैवेद्यासाठी घेतलेल्या प्रसादावर तुळशीचे पानं ठेवलेले आहेत। सुंठवडा सुद्धा घ्यायचा आहे। अशा प्रकारे माझी ही पूजा पूर्ण संपन्न झालेली आहे। आरती करून घेतलेली आहे आम्ही। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।